आपल्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये दोन प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. टू पेन्स यू हॅव टू ऑलवेज सफर इन लाईफ. पहिलं पेन ऑफ रिग्रेट, पस्ताव्यामुळे होणारा त्रास, आणि दुसरा स्वयंशिस्त, सेल्फ डिसिप्लिन मुळे होणारा त्रास. स्वयंशिस्त म्हणजे अशा गोष्टी करणे ज्या तुमच्या आयुष्यासाठी चांगल्या आहेत पण त्याचा त्रास होतो आणि प्रेझेंटमध्ये करणं अवघड आहे. उदाहरणार्थ सकाळी लवकर उठणं, रेग्युलर व्यायाम करणं, डाएट फॉलो करणं आणि लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करणं. या सगळ्या गोष्टी शॉर्ट टर्ममध्ये खूप अवघड आहेत, पेनफुल आहेत, पण त्याचा लॉंग टर्म परिणाम चांगला होतो. आणि आळशी असणं, जंक फूड खाणं, आपली इन्व्हेस्टमेंट पोस्टपोन करणं, सगळ्या गोष्टी उद्यावर ढकलणं हे खूप इझी आहे. ह्याचा त्रास आपल्याला फ्युचरमध्ये होणार आहे. सेल्फ डिसिप्लिनचा जो त्रास आहे, सेल्फ डिसिप्लिनचा जो प्लेन आहे, तो आजच्या आज लगेच शॉर्ट टर्ममध्ये बिअर करावा लागतो, सफर करावा लागतो. पण दुसरा जो त्रास आहे पोस्टपोनमेंटचा किंवा रिग्रेटचा, तो खूप उशिरा कळतं. अरे, मी यंग असताना जर गुंतवणूक केली असती तर आज जरा बरे दिवस असते, हे नंतर पस्तावायची वेळ येते. सो तुम्हाला कुठला त्रास सहन करायचा आहे ते नीट चूज करा आणि त्याच्याप्रमाणे तुमचं भविष्य घडवा. कारण तुम्ही जर चुकीचा त्रास चूज केलात तर तो त्रास लांब वेळ टिकेल आणि तुमचं भवितव्य तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाही. याचा विचार करा. जर तुम्हाला तुमचं बेस्ट व्हर्जन व्हायचंय तर मला फॉलो करा, मी तुमची मदत करीन.